मित्रांनो, आज आपण गुणोत्तरीय किमती काढणार आहोत. जर जर आपल्याला समजा साइन थिटाची किंमत 7/25 दिली आणि आपल्याला कॉस आणि टॅनच्या किमती विचारल्या तर काय करायचं? तर या तीन पैकी कोणत्यातरी एका सूत्राचा वापर करून आपल्याला कॉस आणि टॅनच्या किमती काढाव्या लागतील. दिलेला घटक कोणता आहे याचा विचार करायचा आणि आपल्या सूत्रापैकी कोणतं सूत्र वापरावं लागेल हे आपल्याला मग समजून जाईल. मग आपल्याला दिलेलं आहे साइन थिटा. मग आपल्या या तीन सूत्रापैकी साइन थिटा हे कुठे आहे ते बघून घ्यायचं. तर साइन थिटा या सूत्रामध्ये आलेलं आहे, म्हणजे आपल्याला वापरावं लागेल सूत्र साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तर या सूत्राचा वापर करावा लागेल, म्हणजे आपण लिहून घेऊ साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता मग यामध्ये साइनची जी किंमत दिलेली आहे ती किंमत आपण टाकून घेऊ. 7/25 साइनची किंमत किती दिलेली आहे? 7/25. पण सूत्रामध्ये साइनचा वर्ग थिटा असल्यामुळं त्याचा आपल्याला करावं लागेल वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा जी किंमत नाही आपल्याकडे, जशाला तसं नाव बरोबर 1 जशाला तसा. 7चा वर्ग होऊन जाईल 49, छेदस्थानी 25चा वर्ग होऊन जाईल 625 अधिक कॉस वर्ग थिटा नाव जशाला तसं आणि बरोबरचा 1. आता यामध्ये जे अंक आहेत ते एका बाजूला झाले पाहिजेत, म्हणजे संख्या एका बाजूला आणि चल असलेलं एका बाजूला. म्हणजे चल कोणतं इथं? कॉस वर्ग थिटा, जे इकडले इकडेच राहील. हे 1 ज्याली त्याच साईडला राहील. पण हे 49 छेदस्थानी 625 जे इकडे अधिक मध्ये आहेत ते पलीकडे जाऊन वजा होतील 49 छेदस्थानी 625. मग कॉस वर्ग थिटा नाव जशाला तसं राहील आणि इकडं आपण वजाबाकीची ही क्रिया करण्यासाठी छेद सारखा करण्याचा प्रयत्न करूयात. तर छेद सारखा करण्यासाठी आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल, जो आपला येईल 625 एक 625 वजा चिन्ह 49 एक 49 आणि छेदस्थानी 625 एक 625 625 एक 625. आता आपण काय करू? ह्या क्रिया करून घेऊ ज्या आपल्याला असं करावं लागेल. कॉस वर्ग थिटा बरोबर 625 मधून 49 कमी केल्यावर आपल्याकडे राहते ना 576 आणि छेदस्थानी 625. बरं, आपल्याला काढायचं विचारलेलं आहे कॉस थिटाची किंमत. आपल्याकडे आली कॉस वर्गची किंमत, म्हणजे इथं वर्गमूळ घेऊन उत्तर आपलं निघून जाईल. वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेतल्यावर हे होऊन जाईल कॉस थिटा आणि इकडे होऊन जाते ना 576चं वर्गमूळ 24 आणि 625चं वर्गमूळ 25, म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल कॉस थिटा बरोबर 24 छेदस्थानी 25. बरं, आता प्रश्न एवढाच आहे का? तर नाही, आपल्याला टॅनची किंमत पण विचारलेली आहे, म्हणजे टॅन थिटाची किंमत पण विचारलेली आहे. मग आपण लिहून घेऊ टॅन थिटाची किंमत काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. टॅन थिटा बरोबर, बरं टॅन थिटा बरोबर काढायचं असेल तर सूत्रानुसार तर मग सेक वर्गची किंमत माहित पाहिजे, मग ती पण नाही माहित. बरं, आपण ह्या सूत्रांचा वापर करून टॅनची किंमत काढू शकतो का? यावरल्या तर काढू शकतो. टॅनची किंमत काढण्यासाठी आपल्याला साइन आणि कॉस माहित पाहिजे. साइन तर आपल्याला दिलेलाच होता, कॉस आता आपण काढलाय. याचा अर्थ आपण टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेदस्थानी कॉस थिटा हे सूत्र लावून टॅनची किंमत काढू शकतो, जे की सूत्र आहे साइन थिटा छेदस्थानी कॉस थिटा. बरं, साइन थिटा म्हणजे किती? 7/25 आणि कॉस थिटा म्हणजे किती? जे आलेले 24/25. मग ही टर्म 25 ची ही टर्म 25 ची कटली आणि आपल्याकडे आलं टॅन थिटा बरोबर 7/24. टॅन थिटाची किंमत किती आली? 7/24 आणि ह्या आपल्या दोन्ही किमती निघून आलेल्या आहेत. मित्रांनो, आता आपण दुसरं उदाहरण पाहूयात, जे की आपल्याला दिलेलं आहे टॅन थिटा बरोबर 3/4. तर आपल्याला काढायचं आहे सेक थिटा आणि कॉस थिटा.
मग आपल्याला दिलेला घटक कोणता आहे? टॅन ची किंमत दिलेली आहे. म्हणजे सूत्रानुसार आपण कोणत्या सूत्राचा वापर करू शकतो या तीन पैकी? तर 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा या सूत्राचा वापर करू शकतो, कारण आपल्याला टॅन ची किंमत दिलेली असल्यामुळे. तर आपण आपल्याला ज्या सूत्राचा वापर करता येईल ते सूत्र लिहून घेऊ. जे सूत्र आहे 1 अधिक टॅन चा वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. सेक वर्ग थिटा यामध्ये आपल्याला जे किंमत आहे मिळाली दिलेली किंमत जी आहे त्या किमतीचा वापर करून टाकू. 1 जशाला तसा अधिक चिन्ह जशाला तसं टॅनच्या जाग्यावर आपल्याला टाकावं लागते 3/4. त्याचा वर्ग आहे सूत्रानुसार तर वर्ग आणि बरोबर सेकचा वर्ग आणि थिटा जशाला तसा. 1 जशाला तसा अधिक चिन्ह जशाला तसं 3चा वर्ग होऊन जाईल 9 छेदस्थानी 4चा वर्ग होऊन जाईल 16 आणि बरोबर सेकचा वर्ग थिटा जशाला तसं. आता जर विचार केला तर दोन्ही संख्या ज्या एका साईडला आलेल्या आहेत आणि चल पण एका साईडला आलेला आहे, फक्त मग आपल्याला क्रिया करायची राहिली यांच्या दोघांची बेरीज. मग बेरीज करण्यासाठी यांचा छेद काय करावा लागेल? सारखा करावा लागेल. आणि छेद सारखा करण्यासाठी आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागतो, जो होईल 16 एके 16 अधिक चिन्ह 9 एक 9 छेदस्थानी 16 एक 16 बरोबर सेकचा वर्ग आणि थिटा जशाला तसा. तर 16 ची 9 ची बेरीज होऊन जाईल 25 आणि छेदस्थानी 16 जशाला तसे आणि बरोबर आहे सेकचा वर्ग आणि थिटा जशाला तसा. बरं, विचारलेला आपल्याला सेकचा वर्ग आहे का? तर नाही, आपल्याला विचारलेला आहे सेक थिटा. याचा अर्थ इथं वर्गमूळ घ्यावा लागेल. वर्गमूळ घेऊन मग वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याकडे काय मिळून जाईल ते बघून घेऊ. तर हे होईल सेक थिटा. अलीकडल्या साईडला नाव लिहिलो मी सेक थिटा. 25चं वर्गमूळ होऊन जाईल बरोबर चिन्हाच्या पलीकडे 5 आणि छेदस्थानी 16चं वर्गमूळ होऊन जाईल 4 5/4. सेक थिटाची किंमत निघून जाईल 5/4. बरं, आता आपलं अर्ध काम झालेलं आहे, जे की सेक थिटाची किंमत आपण आणून दाखवलेली आहे. पण प्रश्नात आपल्याला कॉस्टची किंमत देखील काढायची आहे. कॉस्टची किंमत काढण्यासाठी आपण वरल्या सूत्रापैकी कोणत्या सूत्राचा वापर करता येईल हे जर लक्ष दिलं तर कॉस्टची किंमत काढायची असेल तर 1/सेक लिहिल्यानंतर कॉस्टची किंमत निघून जाते. याचा अर्थ किंवा ह्या सूत्राचा पण वापर करू शकतो. सेक थिटा बरोबर 1/कॉस. सेक थिटा बरोबर 1/कॉस. बरं, आपण या सूत्राचा वापर केला जे असं आहे सेक थिटा बरोबर 1/कॉस. यामध्ये ज्या किमती आहेत आपल्याकडे त्या टाकून घेऊ. जी आहे सेकची किंमत आपल्याकडे 5/4 बरोबर 1/कॉस जशाला तसा. आता इथं होईल तिरकस गुणाकार, जो होईल 5चा 5 गुणिले कॉस थिटा आणि बरोबर 4 आणि 1 4 एक 4 4 आणि 1 चा तिरकस गुणाकार होईल 4 एक 4. हे 5 इथं गुणाकारात आहेत म्हणजे कॉस थिटा बरोबर गुणाकारातले 5 तिकडे जाऊन भागाकारात जाते म्हणजे उत्तर येईल 4/5, जे आपलं कॉसचं उत्तर असेल. कॉस थिटाची किंमत येईल 4/5. तर प्रश्नानुसार आपल्याला सेक आणि कॉसच्या किमती काढायच्या होत्या, ज्या आपण आता काढून घेतलेल्या. मित्रांनो, आता आपण तिसरं गणित सोडवणार आहोत, जे उदाहरण आहे कॉट थिटा बरोबर 40/9. तर आपल्याला कोसेक थिटा आणि साइन थिटाच्या किमती काढायच्यात. तर कोसेक आणि साइन थिटाची किंमत काढायची, पण दिलेला घटक कोणता आहे? आपला कॉट थिटा दिलेला आहे. याचा अर्थ आपण बघून घेतलं सूत्रानुसार आपण कोण्या सूत्राचा वापर करू शकतो? तर आपल्याला ह्यात अंतिम नंबर म्हणजे 3 नंबरचं सूत्र 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा या सूत्राचा आपल्याला वापर करता येईल या प्रकारचं उत्तर काढण्यासाठी. तर सूत्र लिहून घेऊ आपण. 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. कोसेक वर्ग थिटा. तर यामध्ये आता आपल्याला जी किंमत दिलेली आहे कॉटची किंमत यामध्ये आपल्याला टाकायची आहे. 1 जशाला तसा अधिक चिन्ह जशाला तसं कॉटच्या जागेवर आपण टाकून घेतले 40/9, पण तिचा वर्ग असल्यामुळं कंसाचा वर्ग जशाला तसा आणि बरोबर कोसेक वर्ग थिटा जशाला तसा. 1 जशाला तसा अधिक चिन्ह जशाला तसं 40चा वर्ग 1600 40चा वर्ग 1600 आणि छेदस्थानी 9चा वर्ग 81 आणि बरोबर आहे कोसेकचा वर्ग आणि थिटा जशाला तसं. तर
आता आपल्याला संख्या एकाच बाजूला असल्यामुळं यांची फक्त बेरीज करून घ्यायची आणि यांची बेरीज करण्यासाठी यांचा छेद सारखा करावा लागेल, जो असा होईल तिरकस गुणाकार करून 81 एक 81 अधिक 1600 एक 1600 आणि छेदस्थानी 81 एक 81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. आता या दोघांची बेरीज होऊन जाईल 1681 आणि छेदस्थानी 81 जशाला तसे आणि बरोबर कोसेक वर्ग थिटा नाव जशास तसं कोसेक वर्ग थिटा. आता आपल्याला कोसेक वर्ग थिटाची किंमत मिळालेली आहे, पण आपल्याला काढायची कोसेक थिटाची किंमत. म्हणजे आता आपल्याला वर्गमूळ घेतल्यानंतर कोसेक थिटाची किंमत मिळून जाईल. मग घेऊ वर्गमूळ घेऊ वर्गमूळ घेतल्यानंतर हे होऊन जाईल कोसेक थिटा आणि ह्या 1681 चं वर्गमूळ पडेल 41 आणि 81 चं वर्गमूळ पडेल 9. हे निघून जाईल आपली कोसेक थिटाची किंमत. आता आपल्याला कोसेक थिटाची किंमत मिळालेली आहे, पण आपला प्रश्न इथे संपलेला नसून आपल्याला आता साइन थिटाची किंमत काढायची आहे. साइन थिटाची किंमत काढण्यासाठी वरीलपैकी 6 सूत्रापैकी कोण्या सूत्राचा वापर करता येईल? तर लक्ष दिलं तर 1 नंबरचं सूत्र अथवा 4 नंबरचं सूत्र जे की कोसेक थिटा बरोबर 1/sin थिटा आहे. आपण या सूत्राचा वापर करू. कोसेक थिटा बरोबर 1/sin थिटा म्हणजे आपला वापर करताना लक्ष द्या, सूत्र लिहून घेऊ. कोसेक थिटा बरोबर 1/sin थिटा आणि सूत्रामध्ये किमती टाकून घेऊ, जी की कोसेक थिटाची किंमत आहे 41 छेदस्थानी 9 बरोबर 1 जशाला तसं साइनची किंमत नाही आपल्याकडे, साइन थिटा नाव जशाला तसं तिरकस गुणाकार होईल 41 गुणिले साइन थिटा बरोबर 9चा आणि 1चा गुणाकार 9 1 9. 41 इकडे गुणाकारात आहेत म्हणजे इकडे राहील साइन थिटा आणि बरोबर किंमत निघून जाईल 9 गुणाकारातले 41 छेदस्थानी येते म्हणजे भागाकारात येते आणि आपली साइनची किंमत निघून जाईल 9/41. तर मित्रहो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आकृती कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.